तुम्ही आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांनी स्वतःही स्पष्टीकरण दिलंय की त्यांनी काय काय केलंय. या खटल्याचा फास्ट ट्रॅकवर निकाल लावण्यासाठी आणखी कोणकोणते पावलं गरजेचे आहेत? नाही, फास्ट ट्रॅकवरती तर घेण्याची पहिलीच मागणी आमची आहे हां आणि ती CM साहेबांनी ॲक्सेप्ट केलेली आहे. हां. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातच त्या ठिकाणी चालणार आहे. परंतु याला जे आता पुढे हां तपास सुरू होणार आहे हां हां. आणि तपास सुरू झाल्याच्या नंतर काही बाबी चार्जशीट दाखल होण्याच्या अगोदर काही बाबी कराव्या लागतात आणि त्याची माहिती घ्यावी लागते. एक मोठं प्रेशर उज्ज्वल निकम साहेबांसारखा वकील जर असला तर म्हणजे तपास करणाऱ्यांच्यावरती बी वेडावाकडा तपास करू शकत नाही. थोडंसं कोर्टामध्ये उभा राहिल्याच्या नंतरही मॉरल प्रेशर हे चांगलं राहतं. म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर काढावी. तसे हे काय माझं पहिलं पत्र नाही. हे 18/12ला मी पहिलं नागपूर अधिवेशनामध्ये हेच पत्र दिलेलं आहे की तुम्ही उज्ज्वल निकम साहेबांनाच याचा अभियोक्ता बनवा. परंतु दरम्यानच्या कालावधीत काय झालं की ते PCR MCR इकडे ते आरोपी होत होते. तर त्याच्या जामिनासाठी म्हणून एक सहाय्यक असाव्या पाहिजे म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांची नियुक्ती आम्ही केली. परंतु मग बाळासाहेबांशी पण बोलणं झालं. ते म्हणले मला सहाय्य करण्यासाठी त्यांना ठेवा आणि मोयन वकील मात्र उज्ज्वल निकम साहेब ठेवा. तशी धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय त्यांची मागणी होती. जिल्ह्यातले बरेचसे लोक सर्व लोकप्रतिनिधी यांची ही मागणी होती की त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेब पाहिजे. तर ते आज परत रिपीट पत्र या ठिकाणी मी दिलं आणि रिपीट पत्र देऊन त्या ह्यांना रिपीट पत्र दिल्याच्या नंतर आज साहेबांनी त्याच्यावरती इंडॉर्समेंट केलेली आहे. इंडॉर्समेंट केल्याच्या नंतर इंडॉर्समेंट केली आणि त्यांची कन्सेंट लागते. आता उज्ज्वल निकम साहेबांना मी काल बोललो होतो, विनंती केली. मी फक्त विनंती करू शकतो, त्यांना सांगू शकत नाही. म्हणून विनंती केली आणि विनंती करून हे त्यांना विनंती केली. आज साहेबांनी स्वतः विनंती केली